आणलेले आहेत. चकली आहे बघा, पेस्ट केली आणि थोडी साखर घालून एक 5. हाय हॅलो नमस्कार, सर्वजण कसे आहात? मस्त आणि मजेत ना? मजेतच राहा. आजच्या दिवसाची छान अशी गुड मॉर्निंग झालेले आहे सर्वांचं. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर सकाळची नेहमीचीच माझी डेली रुटीनची कामं नेहमीप्रमाणे चालू झालेली आहेत. नाश्ता, जेवण, मुलांचे डबे. तर छोट्या मुलांना काल जी वांगी केली होती तीच त्याला पाहिजे होती, मग तीच त्याला गरम करून दिली. आणि मी तो उपीटाची तयारी केली, कारण नाश्त्याला उपीटच पाहिजे होतं सर्वांना म्हणून. आणि दूध इकडं तापवायला ठेवलं. नेहमीप्रमाणे रात्री मी फ्रीजमध्येच तशी पिशवी ठेवते आणि सकाळीच ते पिशवी काढून गरम करते, नाहीतर दूध मग सगळं पुरत नाही सर्व दिवसभर. आदल्या दिवशी जर तापवून ठेवलं तर छान असं उकळलेलं आहे. आणि इकडं दूध उकळलेलं आहे आणि इकडं माझं उपीटसुद्धा बनत आहे. आणि इकडे चहासुद्धा मी लागलीच ठेवला आहे, कारण मिस्टरांचा आज 8ला ड्युटी आहे, त्यामुळे लवकरच मी उपीट आणि चहा घेतला. आता मिस्टर हाक मारत होते, त्यांचा हेडफोन पाहिजे होता. बाहेर गेलं की एक एक वस्तू मागत असतात, मग मध्येच कामं टाकून मी देत असते मध्ये. तर इकडे चपात्या पण माझ्या करून घेत आहे, कारण डब्याला चपात्या लागणार आहेत. भाजी तर दुसरी भाजी पण मला करावी लागणार आहे वेगळी, तर त्या स्तरावर मी शेकून नेहमीप्रमाणे घेतलं. आणि सगळं कट्ट्यावरचं मी काय करते, थोडा वेळ खाली घेते, कारण कट्टा मला क्लीन करायचा असतो त्यासाठी. आणि थोडं साहित्य खाली घेतलं आणि मुलगा जाणार 8:30ची टायमिंग आहे त्याची जायची. तो काय करतो, क्लास करून लगेचच शाळेला जातो तिथूनच. त्यामुळे नाश्ता, जेवण सगळं 8:30ला त्याला तयार लागतं. आणि मिस्टर तर 8ला गेले, तर 8लाच माझा नाश्ता आणि चहा वगैरे सगळं झालं होतं. आणि हे 8:30ला तेवढं आपल्या चपात्याच तेवढ्या झाल्या आज 8:30पर्यंत. आणि वांग्याची भाजी त्याला कालचीच हवी होती, त्यामुळे ती कालचीच दिली. लगेच त्याच्याबरोबरीनं मी बाहेर गेले आणि बाहेरचा व्ह्यूसुद्धा खूप छान दिसत होता आजचा. हलकं धुक्कं कोवळं ऊन, बाहेरच बसू वाटायला लागलं. तर मिस्टरांनी या मनी प्लांटमध्ये उदबत्ती लावून गेलेली आहे. तर इस्त्री ठेवायला लागले, कारण मिस्टरांना आज व्हाईट शर्ट पाहिजे होता, इस्त्री करून दे म्हटले. आणि काय झालं कुणास ठाऊक, नको माझा आहे अगोदरचा आहे तोच घालतो असे म्हटलं. त्यामुळे परत मी लगेच इस्त्री काढून ठेवली, लावली नाही. म्हटलं आता दुपारी बघते, म्हटलं वेळ मिळाला तर दुपारी मी करून ठेवते 1-2 शर्ट तरी. आणि बाकीचे बघा एवढे पांघरून घ्यावे लागतात, एवढी थंडी असते. 5-5 प्रत्येकजण पांघरून असे जाड घेतं, तेव्हा कुठं ती थंडी आवरते, नाहीतर तीसुद्धा थंडी आता आवरणं झाली आहे. एवढी थंडी वाजायला लागली, त्यामुळे उठायला पण लेटच व्हायला लागला आहे. इकडे मी खोबरं गरम पाण्यात ठेवून बाकीची कामाला लागले होते, नाहीतर मग ही कामं राहतात बाकीची म्हणून लागलीच. इकडचं थोडं कट्ट्यावरचं स्वयंपाकाची तयारी करूनच बाकीची कामं करायला घेतली होती. आता अंथरूण, बेडरूम सगळं आवरून आलेली आहे. आणि आपलं हॉल, किचनचं राहिलं होतं माझं लोटून, तेच मी घेतलं. आता कट्ट्यावर सगळं काम झाले, लगेच मी कट्टासुद्धा आवरून घेतला. आणि लगेच आता मी लोटलेलं आहे, त्यामुळे फरशी आणि धुणंच तेवढं राहिले. आता हे झालं की सगळं मी फरशी पुसून घेईन, धुणं धुवून घेईन. ही बघा अशी खाली भांडी ठेवायला लागतात, तेव्हा कट्टा क्लीन करायला व्यवस्थित मिळतं. ही अशी केस मी वर टांगते आणि धुणं धुयाला मी आणि फरशी पुसायला निघून जाते. आता धुणं धुवून पण झाले. इकडे क्रीडा स्पर्धेचा मोठा सरांचा आवाज यायला लागला आहे. आणि सिलेंडरसुद्धा आलं होतं, मी बाहेर ठेवले. मला का उचलून आत ठेवता काही येत नाही, कारण त्याची सेपरेट प्रोव्हिजन आम्ही केल्या. बाहेरच्या साईडनं एक वेगळंच त्याला युनिट दिलेलं आहे, जेणेकरून सेफ्टीच्या दृष्टीकोनातून येताना जेवायला हे हळीवचे लाडू आणलेले आहेत. आम्हाला फार पौष्टिक वाटतात हे लाडू, आणि तयारच आणलेले आहेत. आणि यामध्ये सुद्धा काय आणलेलं आहे बघूया. तर काय छोट्या चकली आहेत बघा, हे पण आणलेले आहेत. सोबतच अजून एक पाकिट आहे हळीवच्या लाडवाचं, ते पण आणलेलं आहे. थंडीत फार पौष्टिक असतात हे. आणि हा आहे शाबू चिवडा, तर इतकं आणले. मुलांना शाळेतून मुलांना भूक लागते म्हणून काय घेऊन आलेत. चला मी पण एक खाऊन घेते. तर मिस्टर दुपारी 1 वाजता जेवायला आले होते. जेवून ते बाहेर जे काय रोपं आणली होती तीच कुंड्यामध्ये गार्डनिंग म्हणजे
शिफ्टिंग केली व्यवस्थित, त्यांना पाणी घातलं आणि जेवले. आणि ग्रीन पीस मसाला मी बनवला होता, त्याची रेसिपी काही शूट करू शकले नाही, परत करताना मी दाखवेनच. फार छान झालं होतं, त्यांना फार आवडली ती भाजी. मन एकदम समाधान झालं. त्यांनी छान म्हटले की म्हणजे एक नंबर झाला पदार्थ म्हणून समजायचा. टेस्ट केली आणि म्हटलं आता कालचा गाजरचा हलवा करायचा होता, तेच करूया. तर चला मग दाखवते काय काय केले बघा. यामध्ये मी तूप आणि हे आपलं गाजर आहे ते मिक्सरलाच मी लावलं आणि त्याची पेस्ट केली आणि थोडी साखर घालून एक 5 मिनिटं शिऱ्यासारखं हलवलं. एक नंबर झालेला आहे. थोडा टेस्टसाठी घेतलाय, म्हटलं पहिल्यांदाच केले ह्याच्यामध्ये उकडून. चव तर सेम तशीच लागत्या आणि बाकी काही जाणवत नाहीये. म्हणजे जी शिजवण्याची आपण हलवत बसतोय ते तुपामध्ये, ते हलवायला फक्त लागत नाही, इतकंच काय तो फरक आहे. आणि टेस्टला त्या सेमच आहे. चला आता मिस्टरांचा चहा झाला, चल म्हणा लागले देवाला जाऊन या. तर आमच्या गावात ग्रामदैवत महालक्ष्मी आहे, त्यांना जाऊन आले आम्ही दोघे पण नमस्कार करून. आणि बाहेरच सँडविचसुद्धा खाल्लं. आणि येताना मुलाला चिकन हवं होतं, त्याची तयारी चालू होती. आता मी आज वेगळ्या पद्धतीनं चिकन बनवले. हे सगळं आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा टोमॅटो सगळं कच्चंच मी वाटलं आणि डायरेक्ट फोडणी चिकनला घातल्या. त्यामध्ये तेल कांदा हिंग हळद असं घातले आणि परतले. काही पाणी गरम वगैरे काही करून घालणार नाही. त्याच्या अंगच्या पाण्याने काय शिजल ते शिजल अशा पद्धतीनं आज बनवणार आहे. नेहमी कसं वेगळं मी शिजवते गरम पाणी वगैरे घालून, तर नाही, डायरेक्ट आपल्याला जेव्हा वेळ नसतो तेव्हा असं एक 20 मिनिटात होऊन जातं अशा पद्धतीचं चिकन. तर त्यामध्ये टाकले आणि इकडं ते वाटण मी करायला घेतले. ओलं वाटण आता मी तसंच घालणार, फोडणी वगैरे त्याला काही देणार नाही. तर आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा सहित मी वाटलेलं आहे आणि तेच त्यामध्ये घालणार. आणि मुलगा लागलाच होता 2 दिवसापूर्वी, आई आणूया चिकन करून. तर मी म्हणत होते नको आज पण वेळ झाला होता बराच वेळ आणि मुलं पण भूक लागते थंडीत म्हणून लवकर. मग अशा पद्धतीचं मी आज करायला घेतलं. हे आले लसूणाची पेस्ट तयारच घेऊन आलो, कारण तेवढा काही वेळ नाही आहे आणि लसूण पण संपलेला आहे माझा. त्यामुळे म्हटलं आले लसणाची पेस्ट तयारच घेऊया म्हटलं. आता ते अखंड सगळीच लागणार, कारण अर्धा किलो चिकन आहे. आणि त्यामध्ये ओला मसाला घातल्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये घातली आणि सगळीच घातली, जेवढं होतं तेवढं. एक 5 रुपयाचं तरी पाकिट होतं. आणि इकडे बघा ते सगळे मसाले मी घातलेले. मसाले अजून नाही घातलेले, फक्त आलं लसूण जी काय पेस्ट आणली ती आणि खोबरं कोथिंबीर कांद्याचं कच्चंच वाटण आणि जे काही चिकनचं पीस होतं त्यात पाणी अजिबात घातलेलं नाही. इकडे भात पण माझा झाला आहे. इथे मी जो का अरेचा मसाला मी नेहमी वापरते अर्धा किलो चिकनचा तो घातला आहे. चटणी घातल्यानं थोडंसं मीठ घातले, इतकंच काय घातले. आणि चपात्यासुद्धा माझ्या झाल्यात, मुलं लागल्यात लवकर दे असं होतं, बाहेर गेलं की वेळ होतं म्हणून अशा पद्धतीनं पटकन होतं चिकन, वेळ पण लागलेला नाही आहे. एक अर्ध्या तासात तर सगळा स्वयंपाक झाला आहे. चपाती भात आणि चिकन आणि रस्सासुद्धा मी केला लागलीच. त्याचं थोडंसं काय केलं अर्क म्हणजे थोडंसं त्यातला मसालाच घालून गरम पाणी घालून रस्सा झटपट रस्सा करून टाकला आणि दही कांदा पण लगेचच केला. लगेचच झाल्या आम्ही जेवायला सुद्धा बसलो. आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.